नमस्कार नमस्कार मंडळी. तर काय बोलताय, काय चाललंय काय नाही बरं का. आपलं तर निवांत आहे बरं का भावांनो. आज आपण आलेलो आहे टायमिंग वर. कंप्लीट झालं 4:35 बरं का. जिमच्या जवळच आहे. जिम उघडले. आईस्क्रीम खाण्याच्या नादामध्ये आपला टायमिंग गेलेला आहे 5 मिनिट बरं का. तर आपण आईस्क्रीम खाल्लं, मन थंड झाला आता. तर आता जिम मध्ये जाऊन गरम होऊ. चला जाऊ फटाफट. चला चला आलोच आपण जिम बसेच. जरा ऊन दाखवतो कडक तुम्हाला. बघा एन्जॉय द ऊन. किती भारी आहे लोकेशन. खेळायला पण भारी आहे. क्रिकेट खेळतात मुलं, कारण की आपल्या घरापासून दूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं येता येत नाही आणि टायमिंग पण नाही भेटत आपल्याला. जेवढा आपण वेळ देतो जिमला देतोय आणि माझ्या कामाला. लवकरच आता जिम पशी. चला मग जिम पशी गेलं का भेटतो तुम्हाला बरं का भावांनो. येतोच मग 2 मिनिटात. तर चला रस्ता क्रॉस करतोय आपण. चार्जिंग आहे ना बाईक मध्ये. झोपी धीरा, डोळे झापतात माझे. चला झाला आपली आली मंजिल बरं का. पुन्हाच केवळ पडले, तुटले वाटतं. दादा त्याला बसतो रस्त्यावर जास्त इकडे पिंक पडले. आलोय आता दुसऱ्या मजल्यावर. जाऊ फटाफट तिसऱ्या मजल्या. तर आपला एपिसोड आहे 136वा बरं का भावांनो. चला पहिलं लाईट लाव. लाईट का लाईट. चला दिसत नाही. चप्पल घाल. आता जर मनाला शांती वाटली बरं का. तर आलो आता आपण चेंजिंग रूम मध्ये. तर बघू आज काय होते काय नाही. आज फक्त मारतो मी बॅक. मार्ग काय मार बॅक तो मार्ग चेस्ट मार. चला आज बॅक घेऊ, वरी चेस्ट घेऊ, वरी बायसेप घेऊ. नाही काहीतरी चेंज केलं पाहिजे. आज बॅक, उद्या बायसेप, परवा दिवशी चेस्ट, शुक्रवारी चेस्ट, शनिवारी लेग बरं का. चला मग आता पूर्ण वर्कआउट कम्प्लीट झालं. भेटू आता. झाला टायमिंग 4:40 बरं का. चला मग भेटू. आलोच मी.
तर कसं काय मंडळी, तर आपला वर्कआउट आणि प्रॅक्टिस चांगली झालेली आहे बरं का. आणि माझं लक्ष पूर्ण होतं. जेव्हा मी हेडफोन काढायचं तेव्हा माझं लक्ष राहायचं नाही, कारण की हेडफोन आपल्यासाठी गरजेचं आहे. तर कंपल्सरी कॅलिस्थेनिक प्रॅक्टिस करताना हेडफोन घालूनच करायचं, कारण की माझं लक्ष तिथं असते आणि मला मोटिवेशन पण भेटत आहे बरं का. हेडफोनचे भरपूर फायदे आहेत आणि नुकसान पण भरपूर आहेत. जेवढा आपल्याला फायदा भेटला तेवढा आपण फायदा घेऊ, जेवढं नुकसान आहे तेवढं पण घेऊ आपण, कारण की फायदा असल्याशिवाय नुकसान होत नाही. बरोबर आहे ना. जिथं फायदा तिथं घाटा राहणारच. आज लवकर जातो रे आपण. आपला डेलीचा टायमिंग आहे 6:30 बरं का. 4:30 ते 5:30 1 तास झाला आणि 5:30 ते 6:30 तास झाले. म्हणजे राऊंड ऑफ प्रॅक्टिस धरा 20 मिनिट
वर्कआउट धरा 40 मिनिट, बाकीचे रेस्ट बिस्ट करायला टाइम तर जातोच आपला. चला मग फॉलो करू आपल्या रस्त्याला. आईस्क्रीमचा काहीतरी फायदा होतोय आपल्याला, बरं का? होईलच, होणार. हे जेव्हापासून आईस्क्रीम खातोय तेव्हापासून मला भरपूर फरक पडला आहे. मला वाटते आपल्याला अजून प्रॅक्टिसची गरज आहे. जेव्हा मी पहिली 1 मिनिट जेव्हा मी आम्हाला ट्राय केलं ना आपल्या ह्याच्यावर हातावर थांबायला, त्याचं नावच आठवण नाही गेले राव, काहीतरी म्हणतात त्याला. जे आपण पहिलं स्टार्टअप थांबायला केलं, मला वाटतंय 2 का 3 मिनिट झाल्यावर मग आपण टायमिंग लावलं आणि मी थांबलं 1 मिनिट 20 सेकंड. त्याच्यानंतर ट्राय केलं, भरपूर ट्राय केलं. 30-40 सेकंद चाललं. कारण की आपण जेवढं होईल तेवढं अजून प्रॅक्टिसची गरज आहे, कारण की आपल्याला फरक पडत जातो. जेव्हा मी फर्स्ट टाइम थांबतो तेव्हाच मला 1 मिनिट प्लस हातावर थांबता येते, आणि नंतर सेकंड टाइम ट्राय केलं तर मला काही जमत नाही गेलं, बरं का? कारण की आपल्यामध्ये एनर्जीच राहणे गेले तर आपल्याला कुठून जमत. एक बार मी ट्राय केलं आणि टायमिंग लावला तर तो हेडफोन काढला, पूर्ण दुर्लक्ष झालं आणि मला थांबताही नाही गेलं. कारण की हेडफोन गरजेचं आहे आपल्यासाठी, कारण की फुल लक्ष तिथेच असते आपला. म्हणून हेडफोन यूज करा तुम्ही कॅलिस्थॅनिक करताना, काय पण हातावर थांबताना, प्लॅंक करताना, बरं का? काही पण करताना फक्त कॅलिस्थॅनिक मध्ये. आणि जिम पण मारताना वापरा तुमच्यावर राहील, कारण की मला गरज आहे, मी वापरणार, बरं का? जाऊ आता फटाफट. चला मग आता उद्या भेटू, बरं का? टायमिंग झालाय. काय बोलू काही समजा नाही गेले. जेवढे माझे फिलिंग्स होते तुम्हाला सांगितले, आणि जसं मला समजत तसं तुम्हाला मी सांगतो, बरं का? अजून लाग द्या, 1000 दिवस लाग द्या, प्रॉपर शिकू आपण. जे चॅलेंज घेतलं स्वतः, चॅलेंज कम्प्लीट केलं तरच आपण पुढे जातो, नसतं नाही जात. चला मग उद्या भेटू.